धुळे तालुक्यातील निमगुड येथे फिल्टर प्लॅन असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील निमगुड येथे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद अंतर्गत 10 लाखातून आरो फिल्टर प्लांट जलशुद्धीकरण संयंत्राचे उद्घाटन काही दिवसापूर्वीच म्हणजेच 3 ते 4 महिन्यापूर्वी झाले। आमदार कुणाल पाटील यांनी निमगुड गावासाठी, लोकांसाठी, ग्रामस्थ नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून 10 लाख रुपये उपलब्ध करून दिले। त्यात सर्व या जलशुद्धीकरण केंद्राचे संयंत्रेचे काम पूर्ण झाले असून देखील गेल्या 5 ते 6 महिन्यापासून सदर फिल्टर प्लॅन लोकांसाठी खुला करण्यात आलेला नाही। त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। सदर आरो प्लांट जलशुद्धीकरण संयंत्र काम पूर्ण झाल्यावर देखील निमगुड गावातील प्रशासकीय अधिकारी, सरपंच लक्ष देत नसल्याने सदर जलशुद्धीकरण संयंत्रणापासून नागरिक ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे व पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। सदर याबाबत माजी सरपंच नवनीत मोरे यांनी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे तक्रार केली असून याबाबत लवकरात लवकर तक्रार निवारण करण्यात येईल असे यावेळेस समजते। तर सदर नागरिकांना या फिल्टर प्लॅन पाणी लवकरात लवकर मिळावे अशी मागणी माजी सरपंच नवनीत मोरे यांनी केली आहे। याबाबत लवकरात लवकर दखल न घेतल्यास येत्या काळात सदर फिल्टर प्लांट जलशुद्धीकरण संयंत्र केंद्रासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळेस माजी सरपंच नवनीत मोरे यांनी दिला आहे। याबाबत प्रशासकीय अधिकारी, सरपंच हे कितपत लक्ष देते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे। माजी सरपंच निमगुड हे पाणी फिल्टरच्या विषयी पाणी फिल्टर हे जवळजवळ 3 महिन्यापासून पूर्ण काम झालेलं आहे। टेस्टिंग पण केली गेलेली आहे पाण्याची, पण 3 महिन्यापासून सुरू होऊनही सुद्धा यांनी अजूनही चालू केलेलं नाही। तर गाव पाण्यासाठी फार एकदम वंचित झालेले आहेत आणि पाणी फिल्टर आहे तिकडच्या गावाला फार अत्यंत गरजेचं होतं। लोक दररोज येतात, दररोज सांगतात अजून कसं सुरू होत नाही। त्यांना सांगितलं बुवा आज नाही उद्या, मी ग्रामसेवकला पण बोललं झालं माझं, ग्रामसेवक म्हणे मी आज उद्या चालू करतो। ते सांगायला जवळजवळ माझं 15 ते 20 दिवस होऊन गेले, तर अजूनही सुद्धा त्यांनी पाणी फिल्टर चालू केलेलं नाही। बाबासाहेबांनी आमचा एक शब्द सांगितल्यावर बाबांनी आम्हाला 10 लाख रुपयाची निधी दिलेली आहे पाणी फिल्टरसाठी गावासाठी। गावांना फार आनंद झाला आहे, पण फक्त त्यांनी अजून चालू करत नाही। या संदर्भात गाव फार वंचित झालेले आहे। केव्हा चालू होईल केव्हा नाही ही रोज चिडीसारखी वाट बघतायत पाण्यासाठी। तर हे लवकर विनंती करतो, तर यांनी लवकरात लवकर चालू करावं हीच माझी विनंती।